मित्रांनो, वाल्मिक कराड म्होरक्या असलेल्या टोळीने पाईपला कुडतोड्यांनी मूठ तयार करून मारहाण केली. काल अख्ख्या महाराष्ट्रभर त्याचे फोटो फिरत आहेत. त्याने मारहाण करून एक लोखंडी पाईपचा क्लच वायरमध्ये टाकून बेदम मारहाण केली. पुराव्यासह सीआयडी कराड आणि टोळीविरुद्ध तब्बल 66 पुरावे जमा केले आहेत. संतोष देशमुख यांना विविध हत्यारांनी अमानुष मारहाण करताना आरोपी आनंद व्यक्त करण्याचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. एक संतोष देशमुख यांच्या मृतदेहासोबत फोटो काढताना खेदाळून हसत असल्याचा देखील फोटो खूप व्हायरल होत आहे. म्हसोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर रोजी झाली. जवळजवळ हत्याराला 3 महिने पूर्ण झाले तरी देखील अजून न्याय मिळत नाही. कालच हे फोटो सध्या व्हायरल झाले. आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करत आहेत समजत नाही. त्यांच्या अगोदर त्यांना हे फोटो पोचले असतील देखील, लेकिन कालच हे फोटो व्हायरल होण्याचे मुख्य कारण समजत नाही. त्यांना 2 महिन्या अगोदरच हे फोटो पोचले असणार. नक्की महाराष्ट्राचं काय चालू आहे समजत नाही. महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे यातून स्पष्ट होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला कोणाचं भान राहिलेलं नाही. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमयानी यांनी देखील खूप चांगले प्रयत्न केलेले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे फोटो व्हायरल झाले त्यामध्ये देखील संतोष देशमुखांचा खून करून आरोपी एन्जॉय करत असल्याचे देखील फोटो व्हायरल झालेले आहेत. एक प्रकारे ही एक महाराष्ट्रामध्ये चीड निर्माण झालेली आहे. आरोपींचे संतोष देशमुख यांची हत्या करताना कृत्याचे प्रत्यक्ष साक्ष समोर आल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला आहे.